हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या कामातील उणीवा उघड. खासदार नागेश पाटील अष्टीकर यांची अचानक पाहणी. ठेकेदारांच्या कामावर निर्माण झालं प्रश्नचिन्ह. बुधवारी हिमायतनगर दौऱ्यावर आलेले हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी हिमायतनगर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या अमृत भारत योजनेतील 42 कोटी रुपयांच्या कामाची अचानक पाहणी केली. नांदेड न्यूज लाईव्हनं काही दिवसापूर्वी स्थानिकांच्या कामात थातुरमातुर व अंदाजपत्रकाला बाजूला सारून गंभीर अनियमितता होत असल्याचे वृत्त प्रकाशित केलं होतं. त्याची दखल घेऊन खासदारांनी आज थेट पाहणी केली असता अनेक उणीवा उघड झाल्या. 2 वर्षापूर्वी करण्यात आलेले सिमेंट कॉन्क्रीट फोडून पुन्हा निकृष्ट दर्जाचे काम केलं जात आहे. लोखंडी गजाळी व साहित्याचा कमी दर्जा दिसून आला. कोरोना काळापासून सुरू असलेले शेडचे काम अद्याप अपूर्ण. इमारतीची नूतनीकरण फक्त जुनी भिंत लपवून रंगरंगोटीच्या स्वरूपात करून धूळफेक होत असल्याचे निदर्शनास आले. अभियंता व सुपरवायझर यांना खासदार अष्टीकर यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे अंदाजपत्रकाला बगल देऊन ठेकेदाराकडून निधी लाटण्याचा प्रकार होत असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली. एस्टिमेट मागून घेऊन ज्या पद्धतीचं काम इथे दिसतंय, निवेशन दिसतंय, सगळं नवीन तर काम दिसत नाही. नवीनचं काम फक्त त्या जे शेडचं आहे तेवढं दिसतंय. पण त्याचं एस्टिमेट मागवल्याच्या नंतरच आपल्याला कळेल की नेमकं काय चाललंय ते. मला अनेक दिवसापासून लोकांच्या तक्रारी होत्या की खूप दिवसापासून हे काम चाललंय, रखडायला लागले, लोकांची गैरसोय होती आहे. म्हणून आज हिमायतनगरला आला असताना मी रेल्वे स्टेशनला बघायला आलो. बऱ्याचशा गोष्टीची नियमित दिसून येते आहे. आता बघू, इथं इंजिनियर आताच मला भेटलेच. इथं जे डिपार्टमेंटचे इंजिनियर आहेत ते, आणि त्यांनी मला थोडी बहुत माहिती दिली, पण त्यांनाही पूर्ण माहिती नाही आहे. त्यांना जेवढं म्हणजे लिहून दिलं जातं त्याच्यावर तेवढंच काम करतात ते. तर मला नांदेडला बसून त्याची सगळी माहिती घ्यावं लागेल. माहिती घेतल्याशिवाय तुम्हाला मी सांगणं कठीण आहे. पण इथं लोकांची तक्रारी होत्या की इथं लाईट राहत नाही, किंवा मग इथं पोलीस चौकी नाही, चोऱ्याचं प्रमाण वाढलंय, इथं व्यवस्था नाही आहे, टॉयलेट नाही आहे, खूप घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आणि गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही बघतो की हे काम चालू आहे. तर मग याची लिमिट काहीतरी आहे का नाही, काम करण्याची म्हणजे काय त्याला लिमिट दिलेली आहे की नाही, की 1 वर्षात पूर्ण करा, 2 वर्षात पूर्ण करा. आणि इथं आल्याच्या नंतर असंही लक्षात आलं की जे काही टेंडर होतं ते 15-20 कोटी रुपयाच्यानं वाढलेलं आहे. मग ते का वाढलं, का नाही वाढलं, हे सगळ्या गोष्टी बघण्यासाठी मी एकदा नजर घालावं म्हणून इकडं आलो होतो. आणि आता मी DMR पाशी बसून हे सगळ्या गोष्टी नक्कीच विचारपूस करेन.